ह्याच्यावर फेसबुकवरती जो त्यांचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती पोस्टानं पाठवलेली आहे, कुरिअरनं देखील पाठवलेली आहे. त्यांच्यावर निश्चितपणानं इथून पुढची जी काही सगळी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई माझ्याकडनं या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. श्रीमती अंधारे या अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. हा ललित पाटील कोण आहे, कुठला आहे, त्याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही, त्याला मी कधी भेटलेलो नाही, तो काळा का गोरा मी पाहिलेला नाही. आणि असं असताना 3 टर्म निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 18,000 15,000 मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं. 4-5 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि असं बेजबाबदार कुठलेही पुरावे नसताना जे वक्तव्य श्रीमती सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये, माझ्या चाहत्यांच्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, तीव्र भावना आहेत. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना श्रीमती सुषमाताई अंधारे याच जबाबदार आहेत. मी कायदेशीर मार्गानं हा सगळा लढा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे याच्यामध्ये माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळं कायदेशीर लढाईमध्ये निश्चितपणानं मला न्याय मिळेल या दृष्टीनं माझी भूमिका या ठिकाणी मी आज सुरू केलेली आहे. पण त्या म्हणतायत की माझ्या भावाचा अपघात झाला, मला सुद्धा धमक्या दिल्या जातात, तुमच्याही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला. काय म्हणून? माझ्या भावाचा अपघात झाला, मलाही धमक्या दिल्या जात आहेत, मी कुठल्याही धमकीला घाबरणार नाही असं म्हणतात. कधी झाला भावाचा अपघात? काल नाही, मला याची कल्पना नाही. त्यांच्या बंधूंचा कुठं जर अपघात झाला असेल तर संबंधित त्या ठिकाणी त्यांनी अपघात झाला असेल तर पोलिसांकडे त्याची नोंद असेलच. नेमकं कुठल्या जिल्ह्यात झाला, कुठल्या ठिकाणी झाला याची अजिबात मला माहिती नाही. पण जरी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावी. पोलीस अधिकारी निपक्षपातीपणे त्या अपघाताची कारणं शोधतील आणि अपघात हा जर जाणीवपूर्वक घडला असेल किंवा काय त्यांची जी शंका असेल त्या शंकेनुसार पोलीस तपास करतील आणि पोलीस तपासातनं सत्य बाहेर येईल. तुमचं नाव आणि दादा भुसेंचं नाव असं दोघांचं नाव श्रीमती अंधारे यांनी घेतलं. नेमका हेतू त्याचा काय असेल? तुम्हाला बोलण्याचा हा प्रकार आहे? त्यांचा हेतू मला तरी स्पष्ट दिसतोय. त्यांच्याकडं असणारी माहिती अपुरी आहे. त्यांना जे लोक कोणी माहिती देत असतील ती माहिती त्यांना अपुरी मिळते आहे आणि त्याचमुळं मी म्हणतोय अपुऱ्या माहितीच्या आधारे कुठलाही पुरावा त्यांच्याजवळ नसताना, आज मी सकाळी पाहिलं ते वर्तमानपत्रातल्या बातम्या टी व्हीवर दाखवत होते. कुठल्या बातम्या होत्या? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संदर्भामध्ये जो एक प्रश्न या मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आला होता, ज्या प्रश्नाला मी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. दरेकर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला, दरेकर साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं, माननीय दानवे साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं. जवळपास 20, 22, 25 मिनटं त्या प्रश्न उत्तरं चालली होती आणि एवढंही झाल्यानंतर माननीय भाई जगताप असतील, माननीय दरेकर साहेब असतील किंवा माननीय दानवे साहेब असतील किंवा अन्य माननीय सदस्य असतील विधान परिषदेतले, ज्या ज्या अधिकाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी उल्लेख केला, त्यांची स्वतंत्र या ठिकाणी सुनावणी घेण्याची प्रक्रिया मी अधिवेशन संपल्या सुरू केलेली आहे. त्याच्या 2 तारखा झालेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विस्तृत लेखी म्हणणं मांडायची मुदत मागितलेली आहे. त्यामुळं त्यांना 15 दिवसाची मुदत मागच्या सुनावणीमध्ये मी लेखी म्हणणं त्यांना जे काही त्यांचे कागदपत्र जोडून सादर करायचे आहेत ती करण्यासाठी मी त्यांना 15 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि ती सुनावणी मी स्वतः माझ्याकडे घेतलेली आहे. त्यामुळं त्या सुनावणीमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख विधान परिषदेच्या प्रश्न उत्तरामध्ये झाला ते अधिकारी जर दोषी आढळले सुनावणीमध्ये तर निश्चितपणे दोषी आढळले तर कारवाई करू असं मी त्यावेळी सांगितले. त्या मताशी आजही मी ठाम आहे. एक आरोपी काय म्हणतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? कारण शेवटी आरोपी हा आरोपी असतो, त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करायला नेत असताना एखादं वक्तव्य त्यानं केलं म्हणजे त्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा? आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही वक्तव्य करू शकतो. तरीसुद्धा या गोष्टीची आता चौकशी सुरू आहे. न्यायालयापुढे त्याला हजर केलेला आहे. पोलीस तपास करतील, जबाब घेतील. जर समजा त्या आरोपीचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड केलं जाईल आणि या अनुषंगानं तपास करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सत्य शोधून काढतील आणि त्याच्याही पुढं माननीय गृहमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे
याचे अनेक धागेदोरे सरकारच्या हातात लागलेले आहेत. याच्या खोलवर पोलीस यंत्रणा जाणार आहे आणि जेव्हा सत्य बाहेर येईल तपासातनं तेव्हा अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे माननीय गृहमंत्री महोदयांचं जे वक्तव्य आहे, माननीय फडणवीस साहेबांचे वक्तव्य आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं माझंही आपल्याला विनंती आहे की तपासातनं सत्य बाहेर येऊ द्या. बाहेर आल्यानंतर यातनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आज जे मोठा आव आणून जी मंडळी बोलतायत, काही मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, तपासातनं ज्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर मग त्याने आता अधिक पुढचं बोलावं असं माझं मत आहे. तेच मी म्हणतोय, नार्को टेस्ट सारखा मोठा शब्द वापरायचा जे अत्यंत गंभीर गुन्ह्यांच्या मध्ये किंवा अत्यंत मोठ्या गुन्ह्यांच्या मध्ये न्यायालयाच्या परवानगीनं नार्को टेस्ट घ्यावी अशा पद्धतीचे काही जुनी जजमेंट आहेत, असा मोठा शब्द वापरायचा आणि त्याला भडकपणा द्यायचा प्रयत्न करायचा. ही जुनी सवय आहे सुषमा अंधारेंची. त्यामुळं ठीक आहे, त्यांनी मागणी केली, पण मी कालही सांगितलेलं आहे त्यांनी मागणी केली म्हणून नाही, परंतु राज्यातल्या जनतेला हे स्पष्ट झालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला सर्व नागरिकांना हे स्पष्ट झालं पाहिजे, कुठल्याही यंत्रणेमार्फत कोणत्याही चौकशीला कधीही सामोरं जाण्याची माझी 1000% 1000 वेळा कधीही तयारी आहे. मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मला एवढा विश्वास आहे याच्यामध्ये माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही. तुम्ही सांगितलं कारवाई करणार, नोटीस पाठवलेली आहे, काय अब्रू नुकसान दावा दाखल करणार, काय नक्की? मी माझ्या कायदेशीर सल्लागारांच्या बरोबर काल याबाबतीत चर्चा केली. त्यांनी देखील मला हाच सल्ला दिला की तुम्ही 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 24 तासाचा अल्टिमेटम दिल्यानंतर जर त्यांचं उत्तर आलं नाही तर त्यांना जी प्राथमिक एक नोटीस द्यावी लागते पहिली नियमाप्रमाणे, किंवा जी काय प्रोसिजर काय त्या पुढच्या गोष्टींची आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण एक नोटीस देऊ. नोटीसचा कालावधी संपल्यानंतर आपण पुढच्या कारवाई करू. तर या बाबतीत माझे कायदेशीर सल्लागार जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आता पहिला टप्पा, पहिली स्टेप त्यातली आज 12:30 12:15 दरम्यान आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये जो काही नोटीस माझ्याकडे त्याची प्रत आजही आहे, जेवढा काही कालावधी त्या नोटीसचा असेल त्याच्यानंतर आम्ही पुढची ॲक्शन सुद्धा त्याच्या बाबतीतली घेऊ. पण शंभूराजे नोटीस आहे ना त्या फाईलला. अरे माझ्याकडे आत्ता म्हणतात दिलेलं फाईल कॅबिनेटला. सॉरी अरे हे काही आहे बघा, हे नोटीस मी माझ्या वकिलांच्या मार्फत एकोणीस 10/2023 या ठिकाणी त्यांना रवाना केलेला आहे. त्यांच्या पोस्टल ॲड्रेसवर केलेला आहे आणि त्यांचा जो मेल ID आहे त्या मेल ID वर सुद्धा त्यांना ही नोटीस पाठवलेली आहे. बरं, देसाई साहेब, यापूर्वी सुद्धा तुम्ही शिवसेनेच्या खासदारांना नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. तुमच्यावर सुद्धा आरोप केला होता तुम्ही मातोश्रीच्या संपर्कात आहे. आता ही नोटीस बदलली, तुम्हाला वाटतं त्यांनी त्यातनं थोडासा काहीतरी बोध घ्यायला हवा होता, कारण त्यांचेच पक्षातले विनायक राऊत हे जो त्यांचे सहकारी आहेत, एक 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी सुद्धा असाच उल्लेख केला होता माझा की शंभूराज देसाई मातोश्रीच्या संपर्कात आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. आणि जेव्हा मी त्यांना असाच अल्टिमेटम दिला 24 तासाचा, तेव्हा 24 तास संपायच्या आतच 18-19व्या तासालाच ते माध्यमांपुढे स्वतःहून आले विनायक राऊत साहेब आणि त्यांनी सांगितलं की ते शंभूराज देसाई हे नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंच्या बाबतीत मी बोललो नाही. त्याच्यावरही मी त्यांना म्हणलं दुसरा शंभूराज देसाई कोण आहे तो पुढे आणा, ते सांगा. ते पण ते सांगू शकले नाहीत. तीच वेळ सुषमा अंधारेंच्यावर येणार आहे एवढंच तुम्हाला सांगतो. आणि दादा भुसे यांचा राजीनाम्याची मागणी केली संजय राऊत. कोण संजय राऊत? अहो, ज्यांना ग्रामपंचायतीला निवडून कधी येता येत नाही त्यांनी 5-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करायची. मी आधी त्यांना आपल्या माध्यमातून सांगेन की एकदा संजय राऊत साहेबांनी कुठल्या तरी एका विधानसभा मतदारसंघातनं, कुठल्या तरी एका लोकसभा मतदारसंघातनं राहिलं एखाद्या ग्रामपंचायतीला तरी, आता थेट सरपंच निवड आहे, तिथनं तरी निवडून या म्हणावं आणि मग निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करा. जे संजय राऊत सांगतात मी 20 वर्षे खासदार आहे, आमच्याच मतावर झाले, आम्हीच त्यांना मतं देऊन खासदार केले. त्यामुळं ज्यांना लोकातनं कधी निवडून येता येत नाही
त्याने आमच्यासारख्या 5-5 लाख लोकांच्यातनं 15-15, 18-18 हजार मतातने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी करणं गैर आहे, चुकीचं आहे. उद्या मोर्चा राज्य सरकारचा मोहरा असल्याचं म्हटलंय. ड्रग्सच्या विरोधात उभाटा गट आणि स्वतः संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. मोठा मोर्चा काढणार. एक जो आरोप आहे त्यांनी केला नाशिकमध्ये उद्या एक जो आरोप आहे तो त्यांनी केलाय की ललित पाटील हा एक मोहरा आहे, गृहमंत्री यांचा मोहरा म्हणून राज्य वापर सरकारचा मोहरा असल्याचं म्हटलंय संजय राऊतांनी. संजय राऊतांनी थोडी वाट बघावी. आता तो मुख्य आरोपी आहे, तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे, त्याला अटक केलेली आहे, त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. तपासामध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील ना. त्यामुळं कोण मोहरा आहे का नाही हे तपासामध्ये ज्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येतील, तपासी अधिकाऱ्याला ज्या बाबतीतली माहिती त्या आरोपीकडनं मिळेल त्या माहितीची सत्यता असत्यता जेव्हा पोलीस अधिकारी तपासतील आणि पोलीस अधिकारी काय निष्कर्षापर्यंत पोचतील तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या पुढे येतील. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की माननीय गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या तपासाच्या खोलवर आम्ही जाऊ आणि तपासाच्या खोलवर गेल्यानंतर ज्या बाबी पुढे येतील त्यामुळं त्यानंतर आता बडबड करणाऱ्या अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे जे फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तपास पूर्ण होण्याची वाट आपण बघितली पाहिजे. मोठा मोर्चा उद्या काढणार. नाशिकला उद्या मोठा मोर्चा काढणार. मोर्चा काढणं हे प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे. कुठल्या विषयावर कुणी मोर्चा काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य त्यांना प्रत्येकाला दिलं, त्यांनी मोर्चा जरूर काढावा. प्रशासनाच्या वतीनं आमचे तिथले स्थानिक अधिकारी त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारतील. त्या मोर्चामध्ये त्यांची जी काय मागणी असेल त्या मागणीची चौकशी करतील. त्यामुळे एवढं काय मोर्चा काढायचं प्रत्येकाला अधिकार. रोज अनेक मोर्चे निघतात. त्यांनी असंही म्हटलंय हे सर्व ड्रग्ज जे येत आहेत ते गुजरातवरून येत आहेत, फडणवीसांना माहिती नाही का. संजय राऊतांना बेफान आरोप करण्याची सवय आहे. जर संजय राऊतांना हे माहिती आहे कुठून ड्रग्ज येतात तर का त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली नाही. त्यांचे अनेक आमदार विधानसभेत आहेत, विधान परिषदेत आहेत, का विधान परिषदेत कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही. आता एक मोठा ड्रग माफिया जेव्हा पोलिसांच्या हातात लागलेला आहे तेव्हा कुठेही गुजरातला कनेक्शन जोडायचं, दिल्लीला कनेक्शन जोडायचं आणि कुठं परदेशात कनेक्शन जोडायचं. मी काल म्हणलं ना विश्वज्ञानी आहेत संजय राऊत. त्यामुळं ते कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही प्रकरणाचं कुठेही कनेक्शन जोडू शकतात. त्यांच्या कुठल्या कनेक्शन जोडण्याला काय म्हणजे त्याला काय मर्यादा नाहीत. कुठेही ते कसाही संदर्भ जोडू शकतात. पण ललित पाटीलचे खरंच राजकीय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका उबाटा पक्षानं घेतलेली आहे खरंच राजकीय संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं का? उबाटा गट हा विरोधामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना विरोध करणं हे त्यांचं कामच आहे, विरोधी पक्षात ते असल्यामुळं. पण आपण जेव्हा एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीबद्दल किंवा आणखीन जबाबदार व्यक्तीबद्दल जेव्हा आपण असे आरोप करतो तेव्हा स्वतःकडे त्याचे काही पुरावे असले पाहिजेत. मी म्हणतो तुम्हाला सरकारकडे नाही द्यायचे पुरावे ना, माध्यमांसमोर दाखवा तरी तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते. माध्यमात तरी 3-4 स्तंभ आहे ना लोकशाहीचा. तुम्ही माध्यमाला दाखवा ना बाबा हे पुरावे आहेत. शंभूराज देसाईच्या विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे आहेत, मान्य दादा भुसेंच्या विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे आहेत, किंवा गुजरातवरनं ड्रग्ज येते त्याचे हे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही दाखवा तरी लोकांना. नुसतं बडबड करायची, पुरावे नसताना बोलायचं याला काय अर्थ नाही. सरकारची आरक्षण द्यायची नियत नाही असं जरांगे पाटील बोलतात. सुनील कावळेनं मुंबईत आत्महत्या केली. सरकारने बळी घेतला. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकदम सकारात्मक आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांनी काल एक प्रतिक्रिया दिली की मंत्रिमंडळ उपसमितीची लगेचच बैठक घेतली, सरकार एक पाऊल पुढं टाकतंय, सरकार विचार गांभीर्यानं करतंय असं काल जरांगे पाटील साहेब म्हणाले. आणि खरंच राज्य सरकार गांभीर्यानंच मराठा आरक्षणावरती काम